चला मित्रांनो, आपण हनुमान मंदिर आलो आणि पाहूया कशा प्रकारे आहे काय नाही विचारलं तर आपण आलो. भरपूर जुनं आहे मित्रांनो, तर पाहण्यास तुम्हाला चांगलं वाटेल. खूप जुनं, तुम्हाला पाहून खूप अच्छा वाटेल. चला पाहूया मित्रांनो. जय श्रीराम. तर महादेवाची पिंडी आहे मित्रांनो याच्यामध्ये. तर इथून आतमध्ये प्रवेश करायचं मित्रांनो. काय हे प्रवेशद्वार आहे. तर हे प्रवेशद्वार आहे मित्रांनो मंदिरचा. हनुमानची इथं फोटो दिसतो तुम्हाला. मंदिर अशा प्रकारे आहे आणि खूप जुनं आहे. तर हे वाडी त्याच्यामध्ये वाडी तिथं मंदिर आहे. किती वर्ष खालचं मंदिर आहे भाई? हां, मंदिर किती वर्ष खालचं? 100 वर्ष झाले असते. 100 वर्ष झाले का? तुमचं काय नाव? माझं नाव बबलू लवटे. पण धन्यवाद. तर चौकशी हे हनुमान मंदिर आहे मित्रांनो. तर आपल्याला 100 वर्ष झाल्यामुळे कंप्लीट आपल्याला. तर आपण मग जाऊन दर्शन घेऊ आणि कशा प्रकारे काय आपण बघूया मित्रांनो. चला. जय श्रीराम. तर हे प्रवेशद्वार आहे मित्रांनो. प्रवेशद्वारमध्ये जाऊन आता आतमध्ये दर्शन घेऊ आपण. हे गेट वगैरे आहे. चला. जय श्रीराम, जय श्रीराम, जय हनुमान. हे पाहू शकता मित्रांनो. तर कशा प्रकारे आपण तुम्हाला हे पूर्ण हे जे आहे गाभारा आहे मित्रांनो. हे गाभारा आहे वर, हे दिसतं तुम्हाला गाभारा आहे. तर 100 वर्ष कंप्लीट झाल्यामुळे माहिती मित्रांनो लवटे यांनी सांगितलं ते. तर खूप प्राचीन आणि मला वाटतं मित्रांनो त्याच्या नंतरचा असावी, कारण की याची बांधणी जी आहे तर भरपूर पूर्ण जुनं दिसतं मित्रांनो. तर हे आजचं जे प्राचीन ह्याच्यामध्येच तर पाहू शकतो मित्रांनो. चला दर्शन घेऊया. हनुमान. जय श्रीराम, जय श्रीराम, जय हनुमान, जय श्रीराम, जय श्रीराम. खुशी म्हणत ठेवा मित्रांनो. हनुमानचे दर्शन तर पिंड वगैरे आहे मित्रांनो महादेवाची. जय श्रीराम. तर 100 वर्ष म्हणजे वाटतं मित्रांनो. खूप जुनं असं मला वाटतं. ही पिंडी पाहू शकता महादेवाची. ही बार पिंडी येतो. जय श्रीराम, जय मित्रांनो. हे पाहून आज पूर्ण हे गाभारा पाहू शकता तुम्ही मित्रांनो. कशा प्रकारे गाभारा आहे. प्राचीन गाभाऱ्यानंतर हे पाहूनच खूप आनंद वाटला मित्रांनो की आज हे जे प्राचीन जे आहे पाहण्यासारखं आहे. खूप हे पिंड वगैरे आहे मित्रांनो काही. तर पाहू शकता मित्रांनो. अशा प्रकारे आपण पूर्ण सगळी माहिती दिली मित्रांनो तुम्हाला. चला आपण जाऊया. चला मित्रांनो. त्यानंतर आपण पाहू शकता कशा प्रकारे आपण दर्शन घेत आहोत. तर मित्रांनो हे पाहू शकता गावाचं खरंच वगैरे आहे मित्रांनो. गावाला वगैरे आहे मित्रांनो. पाहूया आपण अशा प्रकारे 100 वर्ष झाले मित्रांनो. खूप पाहण्यासारखं बी आहे. खूप प्राचीन बी आहे म्हटलं मित्रांनो. विचार चौकशी केली तर 100 वर्ष सांगितलं. तर खूप छानपैकी वाटलेलं आहे आणि दर्शन देऊन पूर्णपणे कंप्लीट केलं मित्रांनो. आणि आज आपण पूर्णपणे दर्शन घेऊन बाहेर पडतो मित्रांनो. तर आज जे काही आमचे प्रश्न असतात मित्रांनो सगळ्यासाठी काही ना काही विषय असतेच मित्रांनो. आज दर्शन घेतलं आपण. तर पाहू शकतो मित्रांनो कशा प्रकारे मंदिर आहे. मित्रांनो नागदेवता आहे मित्रांनो. पाहू शकतो मित्रांनो. अशा प्रकारे आपण दर्शन घेतले आणि बाहेर जात होतो. आपण निघत होतो आपण. अतिशय पाहण्यासारखं होतं मित्रांनो. प्राचीन आहे आणि 100 वर्ष म्हणजे मला वाटतं मित्रांनो जास्त वर्ष खालचा असा होईल.
तर आता मित्रांनो हे तुळस वगैरे लावलं दिसेल मित्रांनो ते तर हे अशा प्रकारे तुळस वगैरे आहे मित्रांनो ते असं गेट वगैरे आहे मित्रांनो हे तर आता मित्रांनो गोया आणि पूर्णपणे तुम्हाला माहिती दिली आणि छोटीशी माहिती तुम्हाला बरी वाटली असेल मित्रांनो तर आता मित्रांनो